लोकांचे लाडके नेतृत्व आदरणीय आमदार प्रमोदजी जठार साहेब या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी नगरसेवक अध्यक्ष आणि त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि माझं कुटुंबीय, खरं म्हणजे गेले 1-1.5 महिना आपण आपल्या पक्षाचं संपर्क कार्यालय, जिल्ह्याचं संपर्क कार्यालय जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर रत्नागिरीला आहे, पण चिपळूणच्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना या ठिकाणी भेटीसाठी, समन्वय करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण कार्यालय शोधत होतो. आपल्याला ज्या पद्धतीचं कार्यालय अपेक्षित होतं तसं आता हायवेचं काम चालू असल्यामुळे उपलब्ध होताना आपल्याला अनेक अडचणी होत्या आणि मग त्यातूनही आपल्याला पक्षाने अनेक कार्यक्रम गेल्या 2-3 महिन्यात दिलेत आणि मग हे कार्यक्रम करत असताना सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना एक समन्वयासाठी आणि एकत्रित येण्यासाठी ऑफिसची गरज होती आणि ती ऑफिसची गरज ओळखून आपण या ठिकाणी जरी छोटं कार्यालय असलं तरी आज त्याचं उद्घाटन आदरणीय जठार साहेबांच्या माध्यमातून करतो आहोत. आपण सगळ्या मंडळींच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची एक यशस्वी घोडदौड रत्नागिरी जिल्ह्यात आणि विशेष म्हणजे चिपळूणमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप जोरात सुरू आहेत. अनेक सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत, अनेक नवीन कार्यकर्ते आपल्याला जोडले जात आहेत आणि मग या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय देण्याची गरज या पुढच्या काळात आहेत. आज आपल्याला विशेष आभार मी या ठिकाणी मानेन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे, कारण आपले अनेक कार्यकर्त्यांची अडचण ओळखून त्याने आपल्याला विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक आपल्याला हक्काचा आमदार जो 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असेल, आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या सगळ्या गोष्टींची सोडवणूक करण्यासाठी, असं प्रमोदजींचं नेतृत्व आपल्याला त्यांनी गेल्या महिन्यात दिलं. खरोखर आनंद वाटला, कारण प्रमोदजींनी ज्या दिवशी शपथही घेतली नाही, आपण ज्या दिवशी नाव त्यांचं डिक्लेअर झालं त्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर ते आले. आज मगाशी आमचे पत्रकार मित्रांनी सांगितलं, निसारबाईंनी 5वा-6वा दौरा आज चिपळूणचा साहेबांचा आहेत. अनेक प्रश्न जाणून घेत आहेत, अनेक प्रश्नांना तिथल्या तिथे सोडवणूक करण्याची त्यांची जी हातोटी आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागत आहेत. संघटनेमध्ये ज्या पद्धतीनं काम करण्यासाठी एकत्रित आणण्याची गरज असते ते सगळे वेगळ्या स्तरातील सहकारी कार्यकर्ते एकत्र आणण्याचं काम होतं आहे. त्यामुळे निश्चितपणे यापुढच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी 100% झाल्याशिवाय जठारजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आज रविवार होता, खरं म्हणजे आपल्या ऑफिसचं उद्घाटन अजून थोडा कालावधी लागला असता, पण नंतर जठार साहेब 2 दिवस पुढच्या दौऱ्यावरती आहेत, नंतर बुधवारी चव्हाण साहेबांचा दौरा आहे आणि मग त्यानंतर थोडा वेळ जाईल म्हणून आपण आज घाईमध्ये आज हा कार्यक्रम घेतला. अनेक कार्यकर्त्यांना तालुक्यातल्या बोलवता आलं नाही, अनेक पदाधिकाऱ्यांना निमंत्रित देता आलं नाही, त्याबद्दल मी स्वतः सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपलं हे जे प्रेम आहे हे असंच या पुढच्या काळात कायम राहत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून जी जबाबदारी तुम्हाला आमच्यावरती पक्ष देईल ती समर्थपणे पार पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करूया. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपले आणि जठार साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाचं आपण उद्घाटन केलं. त्याच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय आमदार आदरणीय प्रमोदजी जठार साहेब यांना विनंती करूया या कार्यक्रमाला आपण संबोधित करावा. सन्मान्य जठार साहेब. मंडळी नमस्कार. तुमच्या सगळ्या साक्षीने प्रथम जाहीर करतो की आपल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादवांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं.
यादव साहेब, चिपळूणच्या गल्लीतली भाजप तुम्ही हायवेवर आणलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. अब रुकना नहीं है, चलना है, दौड़ना है. पूर्वी इथून विधान भवनात जायला 12 तास लागायचे. आता गडकरी साहेबांनी केलेल्या हायवेमुळे 6 तास लागतात. आणि मला विश्वास आहे पुढच्या 3 वर्षामध्ये हेच कार्यालय प्रशांतजी आपल्या महाराष्ट्रातल्या चिपळूणमधल्या रत्नागिरीतल्या सत्तेचं एक केंद्र झालेलं असेल. 3 वर्षानंतर मी तर काल परवा आमदार झालो. परवा आम्ही नरेंद्र महाराज स्वामीजींकडे गेलो होतो. महाराज स्वामीजींनी माझ्या पुढ्यात त्यांना आशीर्वाद दिला, बेटा जा, पुढच्या 3 वर्षानंतर तू आमदार नाही तर मंत्री म्हणून महाराष्ट्रात जाऊशील. स्वामीजींनी माझ्याकडे बघितले, त्यांना वाटले आता हा आमदार नाराज होतो की काय. मी म्हटलं महाराज तुम्ही पण महाराज आणि मी पण महाराज, पुंडलिक वरदे, त्यामुळे आमच्यात काय नाराजी नसते. स्वामीजी तथास्तु म्हणले. त्यामुळे मंडळी, हायवेवर जे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू झालेलं आहे, आता थांबायचं नाही. आता आपल्याला जोरदार काम करायचं आहे. मोदी साहेब जसं 24 तासामधले किती तास झोप घेतात मला तर माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांचा काळ ते असताना गुजरातचा, आणि आता ते पंतप्रधान झाल्याची 12 वर्ष, म्हणजे जवळजवळ 25 वर्ष 2 तप मोदी साहेब अखंड काम करतायत, अखंड काम करतायत. अनेक योजना आणल्या, अनेक गोष्टी केल्या, देवांचं रक्षण केलं, प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं, काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं, उज्जैनचं मंदिर बांधलं, महाकालाचं मंदिर जाऊन बघा काय कॉरिडॉर केला आहे. देवांचं मंदिर देवांचं रक्षण झालं, देशाचं रक्षण झालं, देशांच्या सीमांचं रक्षण झालं. काल पश्चिम बंगाल आपण जिंकल्यानंतर सगळ्या सीमा लॉक केलेल्या आहेत. काश्मीर आपल्याकडे पूर्ण नव्हता, 370 घालून काश्मीर सुद्धा पूर्ण विलीन करून घेतलं. पुंडलिक वरदे, म्हणजे देवाचं रक्षण, देशाचं रक्षण, धर्माचं रक्षण आणि रयतेचं सुद्धा रक्षण. बघा गेले कित्येक वर्ष मोदीजी आपल्या सगळ्या गोर गरिबांना धान्य त्या ठिकाणी मोफत देत आहेत, रस्ते करतायत, त्या ठिकाणची विमान उड्डाण व्यवस्था करतायत, रेल्वेच्या व्यवस्था करतायत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रयतेचं कल्याण होईल अशी कामं करतायत. माझा विश्वास आहे माझे सगळे कार्यकर्ते साहेब तुमच्या कार्यालयाच्या निमित्ताने या कार्यालयामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होऊ द्या की माझे सगळे देवदुर्लभ कार्यकर्ते. बघा मी अनेक वेळा सांगतो मी कार्यकर्त्यांचा आमदार आहे. मला काही कोणी निवडून दिले नाही, पक्षाने दिलं, पण पक्ष म्हणजे शेवटी तुम्ही. त्यामुळे मी कार्यकर्त्यांचा आमदार आहे. कार्यकर्ते मंडळी, पुढच्या 29ला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पुन्हा आपल्याला 100% भारतीय जनता पक्ष करायचा आहे. ही निष्ठा ठेवून आपल्याला कामाला लागायचं आहे. लागणार का नाही? जय शाबाश. त्यामुळे आजपासून पुनश्च हरिओम झालेला आहे. तुम्ही गल्लीतनं हायवेवर आलेला आहे, हायवेवरनं विधिमंडळात पोचाल अशी आमच्या सगळ्यांच्याकडनं शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कोकण. गणपती बाप्पा. धन्यवाद आदरणीय जठर साहेब. यादव साहेब आगे बढ़ो, यादव साहेब आगे बढ़ो. आदरणीय यादव साहेबांच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांचे प्रेरणादायी विचार आपण या ठिकाणी अनुभवले ते सन्मान्य विधान परिषद सदस्य लोकप्रिय आमदार